लहान बाळांना किंवा लहान मुलांना डायपर वापरणं हे आई आणि बाळ या दोघांसाठी सुद्धा अतिशय सोयीस्कर असा ऑप्शन आहे। परंतु हे डायपर वापरत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे। सगळ्यात पहिली खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही तुम्ही डायपर बाळाला वापरणार आहात तर त्याची ॲब्सॉर्बंट क्वालिटी ही अतिशय उत्तम असायला हवी। त्यासाठी तुम्हाला एखाद्या चांगल्या ब्रँडमध्ये इन्व्हेस्ट करणं हे गरजेचं आहे। बाळाला डायपर हे नेहमी बाळाच्या साईजचं असायला हवं। प्रत्येक डायपरचं जे पॅक आहे तर त्यावरती कोणत्या वजनाच्या रेंजमधल्या बाळासाठी ते डायपर आहे किंवा कोणत्या वयाच्या बाळासाठी हे डायपर आहे हे मेन्शन केलेलं असतं। ते चेक करून तुम्हाला आपापल्या बाळाच्या वजनानुसार साईजनुसार हे जे डायपर आहे हे घ्यायचं आहे। या व्यतिरिक्त जे डायपर तुम्ही बाळाला वापरत आहात तर ते डायपर परफ्यूम फ्री, लोशन फ्री आणि लेटेक्स फ्री असणं सुद्धा आवश्यक आहे। जेव्हा बाळ हा पॉटी करून झालेलं असतं बाळाचं तर त्यानंतर जे डायपर तुम्ही बाळाला वापरता तर ते थोडंसं सैलसर लावायचं आहे, जेणेकरून जे हवा आहे ही पास होईल आणि रॅश येण्याचे चान्सेस कमी होतील। शक्य असेल तर दिवसातून काही काळ बाळाला तुम्हाला डायपर फ्री सुद्धा द्यायचा आहे। विशेषतः पावसाळ्याच्या काळामध्ये किंवा उन्हाळ्याच्या काळामध्ये बाळाला दिवसातून किमान एक अर्धा पाऊण तास तुम्हाला डायपर फ्री देणं हे गरजेचं आहे। तुम्हाला वेळोवेळी बाळाचे डायपर हे चेंज करायचे आहे। बाळाला खूप जास्त काळ हेवी किंवा डर्टी नॅपीज मध्ये तुम्हाला ठेवायचं नाही। जरी बाळाने टॉयलेट केले नसेल, पॉटी केली नसेल तरी सुद्धा बाळाचं डायपर हे वेळोवेळी चेंज करणं आवश्यक आहे। त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही बाळाचं डायपर चेंज करता तर प्रत्येक वेळी बाळाचा जो डायपर एरिया आहे हा तुम्हाला एखाद्या चांगल्या क्वालिटीच्या वाईपनी पुसून घ्यायचा आहे। जर तुम्हाला वाईप वापरायचं नसेल तर एखाद्या स्वच्छ अशा कॉटनच्या ओल्या कपड्यांनी बाळाचा डायपर एरिया हा पुसून घ्यायचा आहे। याशिवाय तुम्हाला बाळाला जेव्हा नवीन डायपर घालायचं असतं तर त्या अगोदर जो पॉटी एरिया आहे जो तुम्ही पुसून घेतलेला आहे हा व्यवस्थित ड्राय करणं गरजेचं आहे। यासाठी तुम्ही टिश्यू पेपरचा वापर करू शकता किंवा थोडीशी हलकी हवा तिथे लागू द्या, ड्राय होऊ द्या। नॅचरल एअर लागून जर तो स्किन एरिया जो आहे हा ड्राय झाला तर अतिशय उत्तम आहे। ड्रॅश येण्याचे चान्सेस हे अगदी ना बरोबर होतात। आणि त्यानंतर त्या एरियावरती तुम्हाला एकतर कोकोनट ऑइल किंवा वॅसलीन लावायचं आहे। बाळाची स्किन जर खूप जास्त ड्राय असेल तर अशा वेळी तुम्ही तिथे वॅसलीन लावणं हे अतिशय बेस्ट आहे, की ज्यामुळे सुसूचा किंवा पॉटीचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट बाळाच्या स्किनशी येणार नाही, बाळाला रॅश होणार नाही। शिवाय तो जो एरिया आहे, ती जी स्किन आहे ही हेल्दी राहायला सुद्धा मदत होईल। आता ऑलरेडी बाळाला जर रॅश आलेली असेल तर काय करायचं आहे? जेव्हा बाळाला रॅश असते तर अशा वेळी तुम्हाला डायपर वापरणं हे बंद करायचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे तिथे वाईपचा सुद्धा वापर करायचा नाही, कारण वाईपमध्ये असणारे जे काही केमिकल्स आहेत त्यामुळे हे जे काही रॅश आहे ही वाढते सुद्धा आणि बाळाला सुद्धा जास्त इरिटेट होतं। आणि प्रत्येक वेळी जेव्हा बाळ सुसू करतो, पॉटी करतो तर त्यानंतर तो जो एरिया आहे हा व्यवस्थित पाण्याने किंवा कॉटनच्या ओल्या कपड्यांनी क्लीन करून ड्राय करून त्यानंतर तुम्हाला एक नॅपी रॅश क्रीम लावणं आवश्यक आहे। माझ्या बाळासाठी ही जी नॅपी रॅश क्रीम आहे ही वापरते आहे। तुम्ही मेडिकलमध्ये मिळणारी, तुमच्या एरियामध्ये मिळणारी कोणतीही नॅपी रॅश क्रीम तिथे यूज करू शकता। फक्त तुम्हाला प्रत्येक वेळी ही नॅपी रॅश क्रीम तिथे लावणं हे आवश्यक आहे, जोपर्यंत बाळाची रॅश पूर्णतः कमी होत नाही तोपर्यंत।